आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चाकणमध्ये एमआयडीसीतल्या रस्त्यांची पाहणी केलेली आहे। चाकण एमआयडीसीत सध्या रस्ते दुरुस्तीचं काम सुरू आहे, तर कंपनीच्या मालकांसोबत चर्चा झाली। रस्त्याच्या समस्येवर लवकरच तोडगा निघेल आणि चाकणमधील सर्व नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील खड्डे आणि दुरवस्था दूर करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंतांच्या निर्देशानुसार प्रशासनानं युद्धपातळीवर डागडुजीचं काम हाती घेतलं। चाकण आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेनझी सोबतच्या संवादात राजकीय प्रवास उलगडला। वयाच्या 18व्या वर्षापासून सुरुवात झाली आणि लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा संकल्प केला होता असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर बाबरी प्रकरणाच्या वेळी आपण तिथे होतो याची आठवणही फडणवीसांनी करून दिली। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल असा पुण्यामध्ये राहुल गांधींचा कार्यक्रम झाला, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। आमच्या कार्यक्रमामध्ये पकडून आणलेला तरुण वर्ग नव्हता, तर त्याचवेळी पुण्यामध्ये भाजपनं घेतलेल्या कार्यक्रमात 2000 लोक नव्हते, अशी टीकाही वडेट्टीवारांनी केली। आंबेगावच्या शाळेमधील न शिजणारा वाटाणा खाऊन दाखवा असं चॅलेंज संजय राऊतांनी दिलं। पीएम मोदी मंत्र्यांना रील्स बनवायला सांगतात, पण रील्स बनवल्यामुळे अंगणवाडी सेविकेवर कारवाई करताय, अशी टीका राऊतांनी केली। विलिनीकरणाबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पुढची भूमिका लवकरच ठरणार आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची कोर कमिटीची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार आहे। भुलेश्वरमधली घटना दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुःख व्यक्त केलं। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत प्राण गमावलेल्या गणेश भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। येत्या 29 ऑगस्ट रोजी अंतरवालीमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोदापट्ट्यातल्या मराठा सेवकांची बैठक झाली आहे। अंतरवालीत झालेल्या या बैठकीला जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची रूपरेषा ठरवण्यात आली आहे। पुण्यातील मांजरी इथल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली। त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय। मालेगावात आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी भव्य मोर्चा काढला। अनुसूचित जातींच्या आरक्षणासाठी उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढत उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबवू नये अशी मागणी केली आहे।